जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, पोलीस भरती 2025 साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024 मधील यवतमाळ जिल्हा चालक मधील विचारले गेलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण तसेच वाहन चालकावरील तांत्रिक प्रश्न, जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत। जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जीआय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती? ऑप्शन आहे ए पैठणी येवला, बी चादरी सोलापूर, सी चप्पल कोल्हापुरी, डी संत्री नागपूर। प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चादरी सोलापूर। दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ए सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे, बी राज्यघटना आणि त्यातील तत्वांवर आदर करणे, सी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, डी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे। तिसरा प्रश्न, लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे टिंब हे आहे? ए 103वी घटनादुरुस्ती 2019, बी 104वी घटनादुरुस्ती 2019, सी 105वी घटनादुरुस्ती 2021, डी 106वी घटनादुरुस्ती 2023। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1006वी घटनादुरुस्ती 2023। चौथा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी गृहमंत्री। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान। पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या टिंब आहे? ए 288, बी 19, सी 48, डी 67। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 48। सहावा प्रश्न, मणिपूर या राज्याची सीमा टिंब या राज्याशी लागून नाही? ए नागालँड, बी आसाम, सी मिझोरम, डी त्रिपुरा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी त्रिपुरा। सातवा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे? ए 5, बी 6, सी 7, डी 8। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 7। आठवा प्रश्न, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता? ए कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर, बी साल्हेर कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर, सी कळसुबाई महाबळेश्वर साल्हेर त्र्यंबकेश्वर, डी कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर साल्हेर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर। नववा प्रश्न, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ए नागपूर, बी चंद्रपूर, सी गोंदिया, डी गडचिरोली। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंदिया। 10वा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? ए 4, बी 5, सी 6, डी 7।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6. 11वा प्रश्न, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? ए महाराष्ट्र छत्तीसगड, बी महाराष्ट्र मध्य प्रदेश, सी मध्य प्रदेश छत्तीसगड, डी महाराष्ट्र कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र मध्य प्रदेश. 12वा प्रश्न, देशात 2024च्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यात आणि महाराष्ट्रात टिंबटिंब टप्प्यात पार पडल्या. ए 7 आणि 5, बी 7 आणि 4, सी 8 आणि 5, डी 8 आणि 7. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 7 आणि 5. 13वा प्रश्न, सर्व महानगरांतील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे? ए कर्नाटक, बी तेलंगणा, सी केरळ, डी मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ. पुढचा प्रश्न, चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास टिंबटिंब ए बसमध्ये परवानगी आहे, बी ऑटो रिक्षामध्ये परवानगी आहे, सी सर्व वाहनांमध्ये मनाई आहे, डी बसमध्ये परवानगी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व वाहनांमध्ये मनाई आहे. 15वा प्रश्न, वाहन चालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करावे? ए वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे, बी वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे, सी वाहन आहे त्या वेगात जात राहिले पाहिजे, डी वाहन वेगाने पुढे न्यावे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे. 16वा प्रश्न, रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास हे काय दर्शविते? ए रस्त्याचे मधून ओव्हरटेक टाळा, बी रस्त्याच्या मधून जाऊ नका, सी ओव्हरटेक करण्यास मनाई आहे, डी पुढे मोठा रस्ता आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. 17वा प्रश्न, भारतात टिंबटिंब या महिन्याचा रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. ए जानेवारी, बी मार्च, सी एप्रिल, डी मे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जानेवारी. 18वा प्रश्न, दुचाकी व चारचाकी खाजगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते? ए 5 वर्षे, बी 10 वर्षे, सी 15 वर्षे, डी 20 वर्षे किंवा वयाची 50 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 19वा प्रश्न, ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम टिंबटिंब साली अस्तित्वात आला. ए 2000, बी 2001, सी 1998, डी 2003. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2000. 20वा प्रश्न, एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेने ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे? ए तो उजव्या बाजूला वळणार आहे, बी तो डाव्या बाजूला वळणार आहे, सी तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे, डी तो तुम्हाला हॉर्न वाजवण्याचा इशारा देत आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे. 21वा प्रश्न, 1 एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे? ए हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, बी नॅशनल रजिस्ट्रेशन सिक्युरिटी प्लेट,
सी हाय सेन्सिटिव्हिटी रजिस्ट्रेशन प्लेट, डी हाय स्टॅबिलिटी रजिस्ट्रेशन प्लेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. 22वा प्रश्न, वाहनाचे टॅकोमीटर हे काय दर्शविते? ए वाहनाची गती, बी वाहनाचे कापलेले एकूण अंतर, सी इंजिनाचे परिभ्रमण, डी वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंजिनाचे परिभ्रमण. 23वा प्रश्न, वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? ए ब्रेक, बी एक्झिलेटर, सी क्लच, डी स्टेअरिंग व्हील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्लच. पुढचा प्रश्न, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे हे वाहन मोटार कायदा 1988 चा कलम टिंब-टिंबनुसार बंधनकारक आहे? ए 129, बी 130, सी 128, डी 126. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 129. 25वा प्रश्न, घाटात वाहन चालवताना खालील दक्षता घेणे आवश्यक असते? ए हॉर्नचा वापर जास्त करावा, बी वाहन न्यूट्रल स्थितीत चालवावे, सी वाहन क्लच पेडल दाबून फ्री चालवावे, डी लाईट सिग्नलचा वापर जास्तीत जास्त करावा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लाईट सिग्नलचा वापर जास्तीत जास्त करावा. 26वा प्रश्न, एबीएस चा पूर्ण अर्थ काय आहे? ए अँटी लॉक ब्रेक सिस्टीम, बी अँटी ब्रेक साऊंड, सी असिस्टंट ब्रेक सिस्टम, डी आउट ब्रेक सिस्टम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अँटी लॉक ब्रेक सिस्टीम. 27वा प्रश्न, वाहन मोटार कायदा 1988 अंतर्गत कलम 112 कशाशी संबंधित आहे? ए हेल्मेट परिधान करावा, बी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, सी वाहनाची वेगमर्यादा ओलांडू नये, डी वाहनाचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाहनाची वेगमर्यादा ओलांडू नये. पुढचा क्वेश्चन बघूया. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. ए संयुक्त क्रियापद, बी साधित क्रियापद, सी प्रयोजक क्रियापद, डी शक्य क्रियापद. आता यापुढचे सर्व प्रश्न हे मराठी व्याकरणाचे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साधित क्रियापद. 29वा प्रश्न, वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे? ए कालदर्शक, बी आवृत्तीदर्शक, सी प्रश्नार्थक, डी सातत्यदर्शक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आवृत्तीदर्शक. 30वा प्रश्न, या टोपीखाली दडवलंय काय? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ए उभयान्वी अव्यय, बी शब्दयोगी अव्यय, सी क्रियाविशेषण अव्यय, डी केवल प्रयोगी अव्यय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शब्दयोगी अव्यय. 31वा प्रश्न, खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते? ए देवा, बी देवाला, सी देव, डी देवे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी देव. 32वा प्रश्न, गाडी फार वेगाने आली या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतरण ओळखा.
ए वा गाडी फार वेगाने आली, बी बापरे किती वेगाने आली गाडी, सी काय गाडी फार वेगाने आली, डी गाडी किती वेगाने आली हो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बापरे किती वेगाने आली गाडी. 33वा प्रश्न, नेहमी दुसऱ्याला मदत करा. वाक्य प्रकार ओळखा. ए अज्ञार्थी, बी विद्यार्थी, सी स्वार्थी, डी संकेतार्थी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अज्ञार्थी. 34वा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. ए कर्तरी प्रयोग, बी कर्मणी प्रयोग, सी भावे प्रयोग, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भावे प्रयोग. 35वा प्रश्न, हरिहर या वाक्यातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते. ए प्रश्नचिन्ह, बी उद्गारवाचक चिन्ह, सी संयोग चिन्ह, डी अवतरण चिन्ह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयोग चिन्ह. 36वा प्रश्न, अभंग म्हणजे काय. ए कधीही नष्ट न होणारी कविता, बी कवितेतील एक कडवे, सी एक काव्य रचना प्रकार, डी संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक काव्य रचना प्रकार. 37वा प्रश्न, हलाहल या शब्दाचा अर्थ काय. ए अमृत, बी विष, सी हाल, डी नांगर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विष. 38वा प्रश्न, घागर गडाचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता. ए अकलेचा खंदक, बी ठणठणपाळ, सी चतुर्भुज होणे, डी पानक्या. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पानक्या. 39वा प्रश्न, खालील सारख्या अर्थाच्या दोन म्हणी यांची जोडी दिली आहे, त्यातील विसंगत म्हणीची जोडी ओळखा. ए घोडे कमावते गाढव खाते, घोड्या एवढे डोके गाढवा एवढी अक्कल, बी ओसात रानात एरंडाचा उदो उदो वासरात लंगडी गाय शहाणी, सी कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभटाची तट्टाणी, कुठे राजा भोज आणि कुठे गंगुतेली, डी गव्याचे पोर रडले तरी सुरातच रडणार खान तशी माती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 40वा प्रश्न, शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजासाठी पुढील कोणता शब्द वापरला जातो. ए सहभोज, बी इरिरी, सी इल्मी, डी यापैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इरिरी. 41वा प्रश्न, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते. ए ह, बी ड, सी श, डी ज्ञ. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. 42वा प्रश्न, ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. ए मृदुवर्ण, बी उष्णवर्ण, सी अनुनासिके, डी अंतस्थ व्यंजने. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुनासिके. 43वा प्रश्न, ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात. ए व्यंजन, बी शब्द, सी स्वर, डी जोड शब्द.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वर. 44वा प्रश्न. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? ए प्रथम, बी संबोधन, सी द्वितीया, डी चतुर्थी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संबोधन. 45वा प्रश्न. आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? ए प्रश्नार्थक, बी दर्शक, सी आत्मवाचक, डी संबंधी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आत्मवाचक. 46वा प्रश्न. अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे नाव काय आहे? ए आत्माराम रावजी देशपांडे, बी सौदागर नागनाथ मोरे, सी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, डी दासोपंत दिगंबर देशपांडे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आत्माराम रावजी देशपांडे.